हॅलो, नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर तसं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ जुनाच आहे. नवीन व्हिडिओ येण्यामागचं प्रॉब्लेम काय येत आहे, तर हे अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत ना मी बनवलेले, तर त्याच्यामुळे स्टोरेजचा प्रॉब्लेम येतोय आणि मग आता हे इतक्या मेहनतीने किंवा आपण मन लावून बनवलेले असतात ना आवडीने, त्याच्यामुळे मला हे डिलीट पण करावेसे वाटत नव्हते. त्यामुळे हे छोटे-छोटे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात म्हटलं, म्हणजे स्टोरेजचा पण प्रॉब्लेम निघून जाईल. आजचा व्हिडिओ तर तो आहे काळा घोडा येथील आर्ट फेस्टिवलचा. आर्ट फेस्टिवल म्हणजे आपल्या ज्या कला असतात ना, त्या विविध प्रकारे अ, कलांनी बनवलेल्या वस्तू तिथं पाहायला मिळतात. एक नाही अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेलच. अशा फेस्टिवलमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते, की आपण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे म्हणतो, पण शिक्षणासोबतच आपल्या अंगामध्ये जर काही कला असतील, काही छंद असतील, तर ते सुद्धा जोपासले तर आपल्या आयुष्याचं खूप चांगल्या प्रकारे ते विकसित करता येतात. हे जे आहे ना, ते आपण इयरफोन वगैरे वापरतो ना, जास्त आवाजाचे गाणे ऐकल्यामुळे किंवा जास्त आवाजाचं म्युझिक ऐकल्यामुळे, तर आपल्या कानांना होणारा परिणाम ह्या अ, कलेतून दाखवलेला आहे. ते पाहिल्यानंतर आपल्याला समजतं, की खरंच मोठ्या आवाजाचं गाणे ऐकणे किंवा इयरफोन घालून आपण किती कानाचं नुकसान करतो ते पाहिल्यानंतर. हं? बापरे 1250 प्राईस खूप आहे तो घ्यायला काही चान्सच नाही प्राईस भरपूर आहे. इच्छा झाली तरी नाही घेऊ शकत. आग्रा, जयपूर, राजस्थान, तर पंजाब असे खूप लांबून लांबून आलेले होते हे कला सादर करणारे किंवा कलेचे स्टॉल लावणारे लोकं. इकडे चला. आणि यातल्या बऱ्याचशा वस्तू अशा आपण रिसायकल म्हणतो ना, तशा प्रकारच्या होत्या बनवलेल्या. बऱ्याचशा प्लास्टिकपासून किंवा कागदाच्या पुठ्ठ्यापासून अशा बनवलेल्या वस्तू बऱ्याचशा होत्या. आता ही डॉल जी आहे ना, ती रीलपासून बनवलेली आहे पाहू शकता. आणि पाठीमागचे जे कोट जॉकेट आहेत ना, ते इयरफोन किंवा ह्याच्यापासून बनवलेले आहेत छोटे-छोटे आणि हे पुठ्ठ्यापासून बनवलेले आहे. असं बघितल्यानंतर खूप वेगवेगळ्या ज्या कला होत्या त्या रियूज पण केलेल्या होत्या आणि खूप लांबचे पण तिथे स्टोअर लागलेले होते. ते आपल्याला त्या तिकडच्या जे छान-छान वस्तू आहेत त्या इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. तर यावर्षी पण होणार आहे. तर तेव्हा जाईन तेव्हा मी आणखीन तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.